समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज. संपादक शशिकांत राजवंत. विशेष पुनर्निरीक्षण कार्यक्रम 2026 SIR मोहिमेदरम्यान मतदार यादीत चुकीच्या पद्धतीने नावे समाविष्ट करणाऱ्या BLO विरोधात जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी तसेच संबंधित वरिष्ठ प्रशासनाकडे तक्रार करण्यात येणार असल्याचा इशारा भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार पृथ्वीराज बाबा देशमुख यांनी दिला. पलूस येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी बोलताना देशमुख म्हणाले की 285 पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघात काही BLO राजकीय हस्तक्षेपातून काम करत असल्याची माहिती आणि त्यासंबंधीचे पुरावे आपल्या ताब्यात आहेत. विवाहित, स्थलांतरित किंवा नोकरी व्यवसायानिमित्त बाहेरगावी वास्तव्यास असलेल्या मतदारांची नावे स्थानिक राजकीय पुढाऱ्यांच्या सांगण्यावरून मतदार यादीत समाविष्ट करण्यासाठी काही ठिकाणी चुकीच्या पद्धतीने अर्ज भरून घेतले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. मतदार यादी ही लोकशाहीचा पाया असून त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार होऊ नये यासाठी निवडणूक आयोगाने विशेष पुनर्निरीक्षण कार्यक्रम SIR मोहीम हाती घेतली आहे. पूर्वी झालेल्या चुकीच्या नोंदी आणि अनियमितता दूर करण्यासाठी ही मोहीम आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. या प्रक्रियेत कोणत्याही BLOने अथवा संबंधित अधिकाऱ्याने दबावाखाली किंवा राजकीय हस्तक्षेपातून चुकीचे फॉर्म भरून घेऊ नयेत. तसे आढळल्यास संबंधितांविरोधात जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार यांच्याकडे तक्रार करण्यात येईल. तसेच आवश्यक असल्यास राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्रदादा चव्हाण, महसूल मंत्री चंद्रकांत बावनकुळे, पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडेही हा विषय मांडण्यात येणार असल्याचे देशमुख यांनी स्पष्ट केले. मतदार यादीतील गैरप्रकार कोणत्याही परिस्थितीत सहन केले जाणार नाहीत. शासकीय कर्मचारी म्हणून BLOनी नियमानुसार आणि निपक्षपणे काम करावे. जाणून बुजून चुकीची नोंद केल्याचे सिद्ध झाल्यास संबंधितांना त्यांची गंभीर प्रशासकीय किंमत मोजावी लागू शकते, असा इशाराही पृथ्वीराज बाबा देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिला. यावेळी भाजपचे सांगली जिल्हा उपाध्यक्ष सुरेंद्र चौगले, चेअरमन, पोलीसचे युवा उद्योजक सागर भैया नलवडे, तालुका व जनसंपर्क अधिकारी तानाजी जाधव यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. आता या मतदार याद्या दुरुस्त करत असताना माहिती असून सुद्धा समजा या मतदारसंघातली लोक कर्नाटक मधली आहेत तर ती कर्नाटकमध्ये आहेत आता, तरी त्यांचे फोटो आणून चिकटून परत ते मतदार यादीत नाव घुसवण्याचा प्रयत्न करत असतील तरी त्याच्यावर BLO वरती फौजदारी केस होईल. आणि नंबर 2, ज्या महिला 20-20, 25-25 वर्ष, 15 वर्ष लग्न होऊन बाहेर गेलेले आहेत त्यांचे फोटो चिकटवून परत इथं घुसवण्याचा प्रयत्न करतायत, त्याच्यावर बी आमचं लक्ष आहे. आणि बाहेर कामानिमित्त गेलेत आणि ते तिथं स्थायिक झाले त्यांना पण इथं आणून नोंदवण्याचा प्रयत्न करतात. ह्या सगळ्या गोष्टीचं पोस्टमॉर्टम आम्ही केलेलं आहे. आणि संबंधित BLOना माझी विनंती आहे, याच्यामध्ये कोण सापडेल तो 100% सस्पेंड होणार आहे. माझी हात जोडून विनंती आहे, डुप्लिकेटगिरी काही याच्यामध्ये करू नका. जे काम आहे ते नियमानं SRAच्या जे SRAचा कार्यक्रम जो आहे त्या कार्यक्रमाच्या नियमानुसारच करा. नियम सोडून काय केलं तर आम्ही त्याला सोडणार नाही. कायदेशीर कचाट्यात घालून त्याची नोकरी जाईल आणि तो कायमचा विषय संपून जाईल त्याचा. क्रांती सूर्य न्यूज. संपादक शशिकांत राजवंत. सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका.